नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मॅथ्स ट्रिक मराठी या चॅनलवर. इथे मी रोज मॅथ्स आणि रिझनिंगचे सोपे टिप्स अँड ट्रिक्स आणि एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओ घेऊन येतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची. आजचा व्हिडिओ 18 ऑगस्ट दिवशी झालेला पहिला शिफ्ट तलाठीचा पेपर आहे. यामध्ये आपण 1 ते 25 मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. हा व्हिडिओ इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे. सुरुवातीला आपण रिझनिंग, बुद्धिमत्ता यावर क्वेश्चन पाहणार आहोत. बघा हा प्रश्न काय म्हणतो. प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येणार हे आपल्याला सांगायचं आहे. तर त्याची सिरीज अशी बनते ए बी सी डी ई. येते पहिलं, नंतर आय जे के एल एम, ई आणि एम, तसंच पी क्यू आर एस, नंतर येणार टी. हे सोपा प्रश्न होता खूप. चला तर बघू पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, विधान काय म्हटलंय की सर्व गायक संगीतकार आहे. ते मी तर काढलेलं आहे. सर्व गायक दिसत आहे. सर्व गायक हे संगीतकारच्या आत काढले मी. नंतर सर्व संगीतकार कलाकार आहे. हे सर्व संगीतकार जे पूर्ण निळा कलर दिसत आहे हा सर्व कलाकारमध्ये आहे, जे बरोबर काढलेला आहे इथं. नंतर एकही कलाकार डॉक्टर नाही. हा कलाकार आणि ह्या डॉक्टरमध्ये काही संबंध नाही म्हणून मी इथं क्रॉस काढलेला आहे. अशी आपली डायग्राम होते. निष्कर्ष पाहू. काही डॉक्टर गायक आहे. डॉक्टर आणि गायकमध्ये काही संबंध दिसत आहे का? नाही दिसत आहे, म्हणून पहिलं चूक. काही संगीतकार गायक आहे. संगीतकार आणि गायकमध्ये काही दिसत आहे का? नाही. सर्व गायक संगीतकार आहे असं दिसत आहे, म्हणून हे पण चूक. म्हणून निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 एकही सत्य नाही. चला तर बघू पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये ऑड मॅन आउट आपल्याला पाहायचा आहे. तर 1, 3 आणि 4 हे सेम फॉलो करतात. जसं टी नंतर डब्ल्यू 2च्या फरकाने येतो. 2च्या फरकाने म्हणजे टी आणि डब्ल्यू मध्ये 2 व्यक्ती आहे. आर आणि पी मध्ये मागे एक जण जातो, मधात एक जण आहे. एफ आणि आय मध्ये दोघा जणांचा फरक आहे. इथं एफ आहे, इथं आय आहे. हे दोघा जणांचा फरक आहे. दोघं जण मधात बसते. 2, -1 आणि 2 हे तिघ जण फॉलो करते. पण बी पासून ई 2च्या फरकाने येते आणि डी पासून ए हे मागे दोघा जणांना जाते आणि यू पासून डब्ल्यू यामध्ये पण 1चा फरक आहे. तर हे आणि हे इथं फॉलो होत नाही, म्हणून दुसरं हे आपलं उत्तर असणार. चला तर बघू आपण पुढचा प्रश्न. सिरीजमध्ये इथे काय येणार हे आपल्याला विचारलेलं आहे. तर 909 आणि 888 मध्ये 21चा फरक आहे. तसंच या दोघांमध्ये पण 21चा फरक आहे. शेवटचा आन्सर 825 आणि असं काय येणार त्याच्यात 21चा फरक राहणार, ते राहणार 804, म्हणून आपलं उत्तर 1 बरोबर येणार. चला तर बघू पुढचा प्रश्न. काही ट्यूपिल गुलाब आहे. आपण इथे ट्यूपिल काढलं हिरोमध्ये आणि इथे निळ्यामध्ये गुलाल काढलं. जे पण आपल्याला दिसत आहे की काही इथे ट्यूपिल गुलाब दिसत आहे. सर्व ट्यूपिल लिली आहेत. हे सर्व ट्यूपिल आपण लिलीमध्ये काढले, म्हणजे आपलं सर्व ट्यूपिल हे लिलीमध्ये येणार. आपली डायग्राम बरोबर आलेली आहे. आता निष्कर्ष पाहू. काही गुलाब लिली आहेत का? हे गुलाब आणि हे लिली. हा लिली मधला पार्ट, हा गुलाब मधला पार्ट दिसत आहे आपल्याला. काही दिसत आहे, म्हणून एक आपलं बरोबर आहे. सर्व लिली ट्यूपिल आहेत. इथं सर्व लिली आणि ट्यूपिलचा काही संबंध दिसत आहे का? ट्यूपिलमध्ये असं लिली कुठे दिसत आहे का? नाही दिसत आहे, म्हणून हे चुकलं. आपलं उत्तर येणार निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. यासाठी बोडोमॉस हा रूल लागतो आणि बोडोमॉसमध्ये आधी आपण डिवाइड इथे सॉल्व करू. तर 4 9 36 येते, तर 9 येते आणि एक घर सोडून पॉईंट द्यायचा आहे, तर 0.9 येणार. नंतर आपण गुणाकार सॉल्व करू. 5 10 10 येते. एक घर आणि हे 2 घर, 2 घरानंतर पॉईंट येणार. एक घर 2 घर, इथे पॉईंट येणार, इथे 0. 4 मधून 0.9 गेले, तर 3.1 येणार आणि 3.1 प्लस 0.10 या दोघांचा जर आपण बेरीज केली तर ते येते 3.2. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला ऑड मॅन आउट करायचं आहे. सिरीज फॉलो करणार आणि चौथं हे वेगळं सिरीज फॉलो करणार. हे 3 कोणतं सिरीज फॉलो करत आहे, तर n नंतर r हे 3च्या फरकाने येते. n नंतर r मधात 3 जण आहे आणि b पासून i 4 जण मधात दिसते आपल्याला. सेम टू सेम हे 1 2 3
हे सेम टू सेम सिरीज फॉलो करते आणि हे चौथं जे आपलं उत्तर येणार आहे ते 1 आणि 2 असं फॉलो करते. त्याच्यामुळे हे ऑड मॅन्युअल होते. म्हणून आपलं चौथं हे ऑप्शन करेक्ट येते. चला तर बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो, की या मालिकेमध्ये डब्ल्यू किती आहेत? असे डब्ल्यू किती आहेत? त्याच्यात ताबडतोब आधी एल आणि नंतर पण एल जे असं. ही वाली सीरीज आपल्याला यामध्ये पाहायची आहे. तर आपण सीरीज पाहू. एल डब्ल्यू एल दिसत आहे, एल डब्ल्यू एल दिसत आहे, एल डब्ल्यू एल दिसत आहे, नंतर डब्ल्यू एल नाही, डब्ल्यू एल नाही, नंतर एल डब्ल्यू एल इथे दिसत आहे, एल डब्ल्यू एल आणि एल डब्ल्यू एल हे एक दिसत आहे. किती झालं? 1 2 3 4 5 जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये या सिरीजमध्ये या ठिकाणी काय येणार ते आपल्याला विचारलेलं आहे. तर यामागचं लॉजिक असं होतं, जेव्हा आपण 4ला 2ने गुणाकार करू तर उत्तर येणार 8 आणि जेव्हा आपण 8ला 3ने गुणाकार करू तर उत्तर येणार 24 आणि 24ला जेव्हा आपण 4ने गुणाकार करू तर 96 येणार. 96ला जर आपण 5ने गुणाकार केला तर 480 येणार आणि 480ला 6ने गुणाकार केला तर 2880 येणार. म्हणजे या संख्येला 2, 3, 4 या सिरीजने आपल्याला गुणाकार करायचं होतं. तर प्रश्नचिन्हाच्या जागी 480 येणार. हे आपलं उत्तर बरोबर आलेलं होतं. चला तर बघू पुढचा प्रश्न. H पासून F, F पासून D आणि D पासून इथे काय येणार अशी सिरीज पाहावी लागते. खाली पण S पासून U, U पासून W आणि W पासून इथे काय येणार ते आपल्याला पाहायचं आहे. तर H पासून F जे दिसत आहे ते मागे जात आहे सिरीज आपली आणि मधात एक जण बसत आहे. म्हणून इथं वजाबाकी 1 दिलेला आहे मी. सेम F पासून D पण मागे मधात एक जण दिसत आहे. तर वर ते फॉलो होत आहे -1. तर D पासून मागे B येणार -1 ने. इथे B येणार जे आपल्याला B इथे दिसत आहे. S पासून U, U पासून W इथे 1 चा फरक दिसत आहे. तर W नंतर 1 च्या फरकाने Y येणार. तर B आणि Y इथे दिसत आहे. इथे दिसत आहे. आता आपल्याला 27 येते की 23 येते हे बघायचं आहे. तर नंबर सीरीज पाहू. 11 नंतर 15 दिलेला आहे, 15 नंतर 19 यांच्यामध्ये 4-4चा फरक आहे. जसं 11 मध्ये 4 ॲड केले तर 15 येते. 15 मध्ये 4 ॲड केले तर 19 येते. 19 मध्ये जेव्हा आपण 4 ॲड करतो तेव्हा 23 येते. तर आपलं उत्तर हे आलेलं आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. या दोघांमध्ये जे लॉजिक दिसते ते आपल्याला या 4 पैकी एकामध्ये बघायचं आहे. तर या दोघांमध्ये असं लॉजिक होतं, की या ए पासून F मध्ये 4 व्यक्ती बसतात मधात. जे पासून ओ मध्ये 4 व्यक्ती आणि जे एल पासून क्यू मध्ये मधात 4 व्यक्ती. एल पासून क्यू मध्ये. तर 1, 2, 3, 4 4 व्यक्ती बसतात. 4 अल्फाबेट बसतात जे आपण म्हणू सेम टू सेम खालच्या सीरीजमध्ये पण आपल्याला दिसते 4-4. तर आपल्याला 4-4 कशात फॉलो होत आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर हे दिसत आहे W पासून B, W पासून पुढे जात आहे B. 4 व्यक्ती बसत आहे. तसंच E पासून J 4 आहे आणि H पासून M 4 आहे. म्हणून आपलं उत्तर 1 बरोबर आलेलं आहे. तर आता बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न म्हणतो की DCTZ ला आपण AXMQ संबंधित आहे. जे मी इथं लिहिलेलं आहे. नंतर UJWD हे REPU शी संबंधित आहे. जे मी इथं लिहिलेलं आहे. तसंच KBJH कशाशी संबंधित राहील ते आपल्याला विचारलेलं आहे. यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ABCD लिहावी लागते आणि त्याच्या मदत आपल्याला शोधावं लागतं असं. तर D पासून A -2 ने येते. जसं दाखवतो मी तुम्हाला असं. मग आता दोघं जण आहेत मागे होत आहे म्हणून सीरीज मागे नेत आहे. म्हणून आपण वजा देत आहे. तेच D पासून जर पुढे गेलं असतं तर आपण 2 दिलं असतं आणि D पासून मागे जात आहे म्हणून -2 देत आहे. तसंच C पासून X -4 होते. मागे जाते आणि 1, 2, 3, 4 मागे जात आहे म्हणून -4 आणि 4 व्यक्ती मधात बसल्या म्हणून 4 लिहिलेलं आहे. T पासून M -6 आणि Z पासून Q -8 चा फरक येत आहे. आता हे सेम टू सेम सीरीज इथे फॉलो होत आहे. तर आपल्याला KBJH पासून हे सीरीज लावून काय येणार ते पाहायचं होतं. तर त्याचं उत्तर येते HWCY जे आपलं 1 नंबर 1 येते.
जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढचा आपल्याला याचं ॲन्सर काढायचं होतं. तर याचं ॲन्सर कसं निघणार ते बघू आपण आता. आधी आपण याची मांडणी आपल्याला दिलेल्या कागदावर अशी करून घेतली. तिथे आपण कॉम्प्युटरवर पेपर सोडत असतो म्हणून हे सगळं खाली आपल्याला लिहून घ्यावं लागेल. नंतर पॉईंटचा भागाकार होता याच्यात. तर पॉईंट कसा कटते हे आपण पाहू. इथे 2 घरानंतर पॉईंट दिलेला आहे 1 आणि 2 आणि वरते पण दिसत आहे की इथं पण 1 आणि 2 घरांचा पॉईंट आहे. तर हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे कॅन्सल होणार. मग इथं काय राहणार फक्त 72 जे मी इथे लिहिलेलं आहे आणि इथे 18 जे मी खाली लिहिलेलं आहे. पुढचा पॉईंट कॅन्सल करू. 0.9 एक घरानंतर पॉईंट आहे आणि 2.4 एक घरानंतर पॉईंट आहे. तर हा पॉईंट आणि हा पॉईंट कॅन्सल होणार. तर काय येणार? पॉईंट कॅन्सल झाल्यानंतर इथे येणार 24 आणि इथे येणार 9 जे मी इथं दाखवलेलं आहे. आता राहिलं याचा पॉईंट आणि याचा पॉईंट कॅन्सल करणे. इथे दिलेला आहे 0 2 घरानंतर पॉईंट. तर इथे इथे 1 घरानंतर पॉईंट दिसत आहे. तर मी इथं 0 दिला तर हे 2 घरानंतर पॉईंट होणार. आता हा पॉईंट कॅन्सल आपण करू शकतो. तर मी आता पॉईंट दोन्ही कॅन्सल केले. तर इथे येणार 450 जे मी इथं दिलेलं आहे आणि इथे येणार 0.6 जे मी 6 असं इथे लिहिलेलं आहे. 18 एक 18, 18 चोक 72, 6 एक 6, 6 चोक 24 आणि 9 एक 9, 9 पाची 45 आणि हा 0 इथे. तर वरतं उरलं 4 गुणाकार 4 गुणाकार 50 जे मी इथे लिहिलेलं आहे, मांडणी केलेली आहे आणि गुणाकार 3 इथे आणलं. 4 चोक 16 इथे लिहिले आणि 50 गुणाकार 50 गुणाकार 3 इथे लिहिले. या तिघांचा जेव्हा गुणाकार करतो तेव्हा उत्तर येते 2400 जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये आपल्याला या सिरीजच्या ठिकाणी काय येणार ते बघायचं आहे. तर सी पासून एफ, एफ पासून आय, आय पासून एल, एल नंतर काय येणार ते बघायचं आहे. खाली पण तसंच एक्स पासून यू, यू पासून आर, आर पासून ओ, ओ पर्यंत काय. पण यामध्ये काय झालेलं आहे की काढता काढता याच्यात A2 आलेला आहे आणि ते A2चा काही संबंध लागत नाही आहे असं मला दिसलं. पण आपण सी पासून एफ, एफ पासून आय, आय पासून एल करताना यांच्यामध्ये 2चा फरक येतो. तर एल पासून 2च्या फरकाने इथे ओ येते आणि एक्स पासून यू, यू पासून आर, आर पासून ओ आणि ओ पासून इथे -2चा फरकाने येते हे दोन्ही पण. तर ओ पासून -2च्या फरकाने एल येते आणि 20 त्यांनी कसं आणलं याचं काही लॉजिक दिसत नाही आहे. शायद हा प्रश्न कॅन्सल झाला असणार. कारण की इथं 0, इथं 2, इथं आर, इथं डायरेक्ट A2 असं दिसत आहे. ज्याचा इथं मला काही संबंध दिसला नाही. चला तर बघू पुढचा प्रश्न. बोडोमास या रूलवर हा प्रश्न आधारित आहे. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की Aच्या ठिकाणी तुम्ही बेरीज द्या जे आपण दिलेलं. नंतर Dच्या ठिकाणी भागाकार द्या जे आपण Dच्या ठिकाणी भागाकार ठेवलं. Cच्या ठिकाणी गुणाकार ठेवा तर आपण Cच्या ठिकाणी गुणाकार ठेवला आणि Bच्या ठिकाणी वजाबाकी तर Bच्या ठिकाणी वजाबाकी ठेवला आपण. आता आपण याला सॉल्व्ह करू. सॉल्व्ह करताना आधी भागाकार सॉल्व्ह करू. 7 10 70 इथं 10 येते. नंतर आपण गुणाकार सॉल्व्ह करू. गुणाकारमध्ये 10 ते 30. नंतर आपण बेरीज आणि वजाबाकी सॉल्व्ह करू. हे बेरीजमध्ये आहे. बेरजेचा बेरीज करू. तर बेरीज 20 आणि बेरीज 30 यांची बेरीज होणार 50. 50 वजा 10 जे येणार 40 उत्तर आपल्याला. जे बरोबर आलेलं आहे. बुद्धिमत्तेचे आपले प्रश्न संपलेले आहे. आता आपण मॅथ्स यावर क्वेश्चन पाहणार आहोत. प्रश्न काय म्हणतो की पाईप ए, बी हे 7 अनुक्रमे आणि बी 10 अशी टाकी भरतात आणि सी पूर्ण भरायला 14 तास रिकामी करतो. म्हणजे सी रिकामी करत आहे म्हणून त्याला सी वजा 14 लिहिलं आहे आणि ए भरत आहे म्हणून 7 आणि 10 बेरजेमध्ये दिलेलं आहे. तिन्ही पाईप एका वेळी सुरू केले पण पाईप एला 4.5 तासानंतर बंद केलं. म्हणजे ए, बी आणि सी हे 4.5 तासापर्यंत चालू राहिलेले आहे. आणि नंतर ए बंद केला आहे म्हणजे बी आणि सी उर्वरित टाईमसाठी किती राहणार हा प्रश्न आहे. तर आपण या तिघांचा एलसीएम काढू. एलसीएम काढताना मोठ्या संख्येच्या पटीत आणि तिन्ही संख्येला भाग जाणार अशी संख्या पाहावी लागते. जी 28 येते. मोठ्या संख्येच्या पटीत आहे. नंतर 7 चोक 28 4 ने भाग गेला. 10 ने जेव्हा 28 ला भाग देतो तर 2.8 ने भाग जातो आणि 14 ने जेव्हा 28 ला भाग देतो तर 2 ने भाग जातो. बेरीज यासाठी लिहिलेलं आहे कारण की हे टाकी भरत आहे आणि सी हे टाकी रिकामी करते म्हणून वजाबाकी. या तिघांचं जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा 4.8 येते.
या दोघांचा बेरीज म्हणजे 4 5 6 6.8 6.8 वजा 2 2.0 त्याचे ते 4.8 जे आलेलं आहे इथं आपण लिहिलेलं आहे. नंतर हे तिघं मिळून 4.5 तासापर्यंत चालू राहिलेले आहे. 4.8 जे आपल्याला आलेलं आहे आणि याला गुणाकार 4.5 तास यांचा गुणाकार येते 21.6 तास. 21.6 ही टाकी भरलेली आहे आणि टोटल टाकी आहे 28. तर 28 वजा 21.6 तर ते येते 6.4. टाकी किती उरली? तर आपली 6.4 टाकी उरली. आता 6.4 टाकी बी आणि सी किती वेळात भरणार? तर 6.4 टाकी बी आणि सी या दोघांची बेरीज वजाबाकी केली तर 2.8 वजा 2.0 ते येते 0.8. 6.4 भागाकार 0.8 ते किती येते? 8 तास. जे आपलं उत्तर आलेलं आहे. पुरुष, स्त्रिया आणि मुले यांचे पर्सेंटेज दिलेले आहे. तर पुरुष आहे 35, स्त्रिया आहे 40 आणि उर्वरित मुले आहेत. तर उर्वरित मुले कसे निघणार? तर 100, 35 आणि 40 आहे. उर्वरित किती राहणार? तर 25 राहणार. 25 बेरीज 35 बेरीज 40 100 येते. म्हणजे उर्वरित येते 25 आणि यांचे वजन दिलेलं आहे की 70, 60 आणि 30 अनुक्रमे म्हणजे पुरुष 70 आहे, स्त्रिया 60 आहे आणि मुले 30 राहणार असं. तेच आपण इथं मांडणी केलेली आहे की 35% पुरुष यांचं वजन 70, 40% महिला यांचं वजन 60 आणि उर्वरित मुले म्हणजे 25% त्यांचं वजन 30. हे आपण गुणाकारमध्ये लिहिलं, त्यांचं वजन 70 आणि तिघांची बेरीज तेव्हा सरासरी निघणार. पर्सेंट म्हणजे अपॉन 100 येते. इथे पण 40% आहे, 40/100. इथे पण 25/100. हे 2 शून्य हे खाली आहे, छेदमध्ये आहे. तर हे 2 शून्य आणि वरचे 2 शून्य हे कट होणार. 4 गुणिले 6 येणार. आपण 100 केलं तर जेव्हा आपण 100ला 35 ने भाग देतो तर 35 मागे 2 घरं सरकते. तर 0.35 होते. जे मी इथं लिहिलं. गुणाकार 70. इथे पण 0.25 गुणाकार 30 होणार. जेव्हा आपण या दोघांचा गुणाकार करू तर 24.5 येणार. या दोघांचा गुणाकार 24 आणि या दोघांचा गुणाकार 7.5 आणि जेव्हा आपण तिघांची पण बेरीज करू तर उत्तर 56 येणार. जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये म्हटलं आहे की 600 किमतीने 2 ट्रान्झिस्टर त्यांनी विकले तर दुकानदाराला एक ट्रान्झिस्टरवर 20% नफा आणि 20% तोटा झालेला आहे. किंवा नफा झाला की तोटा झाला ते आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट कंडिशन, नफ्यात विकलेला ट्रान्झिस्टर विक्री किंमत त्याने 600 रुपयात विकला तर त्याचे 20% नफा झालेला आहे. आपल्याला 600चे 20% करायचे आहे. तर 600चे 20% नफ्यामध्ये तर 1 प्लसमध्ये येते. 1 प्लस 20 अपॉन 100 तर ते 100 एक 100, 100 प्लस 20 120 बाय 100 आणि जेव्हा 120 बाय 100 असं आलं तर हे 2 शून्य खाली दिलेले आहेत. तर हे 2 घरं मागे जातो. तर होते 1.20 तर इथे येते 600 1.20 आणि जेव्हा आपण याला सॉल्व्ह करतो तर उत्तर येते 500. म्हणजे याचा अर्थ असा होतो जेव्हा त्याने 500 रुपयाची वस्तू 20% नफ्यामध्ये विकली तर त्याला 600 रुपये मिळते आणि हाच फॉर्म्युला इथे लावून तर आपल्याला उत्तर मिळते 750. जेव्हा 750 ची वस्तू 20% लॉसने जेव्हा विकणार तो तर त्याला 600 रुपयात तो ट्रान्झिस्टर विकणार. कॉस्ट प्राईस 1 आणि कॉस्ट प्राईस 2 जेव्हा आपण या दोघांना ॲड करतो 500 प्लस 750 तर 1250 येते. ही विक्री किंमत किती आहे आपली? तर ते आहे 600 आणि 600 1200. 1250 आणि 1200ला जेव्हा आपण वजाबाकी करतो तर 50 रुपयाचा आपला लॉस होतो. 1250 वर 50 रुपयाचा लॉस झालेला आहे आणि टक्के काढण्यासाठी 100 जेव्हा आपण याला सॉल्व्ह करतो त्याचं 4% हे उत्तर येतं लॉसमध्ये. पण इथे 4% नाही दिसत आहे आणि लॉस पण दिसत नाही. आयोगाने TCSने याचं उत्तर 8% नफा म्हणून दिलेलं आहे. तर नक्कीच हा प्रश्न कॅन्सल झालेला असणार. चला तर बघू पुढचा प्रश्न. प्रश्न काय म्हणतो की 9 तास काम करून 15 पुरुष 16 दिवसात शेताची कापणी करतात. तर 18 पुरुष 8 तास काम करून किती दिवसात शेताची कापणी होणार? हा प्रश्न आहे. तेच आपण या फॉर्म्युलामध्ये ठेवलेला आहे. हा फॉर्म्युला आपला MDH इक्वल टू MDH. तर आधी काय म्हणते किती पुरुष? 15 पुरुष. तर मेनच्या ठिकाणी पुरुष ठेवलेला 15 ठेवले. दिवस डे म्हणजे दिवस किती दिवस लागते? 16 दिवस लागते तर 16 दिवस. किती तास? 9 तास तर 9 तास.
इक्वल टू इथं आहे मेन, यम म्हणजे मेन, किती पुरुष, 18 पुरुष, 18 किती दिवस लागतात ते आपल्याला काढायचं आहे म्हणून ती डी 8 तास काम करतात, याच्या ठिकाणी 8 तास. याची आपण अशी मांडणी होते, डी आपण इथंच ठेवू, हे वरती येतात आणि 18 गुणिले 8 इथं गुणाकारमध्ये तिकडे भागाकारमध्ये जाते, म्हणजे अपॉनमध्ये जाते. तर त्याची मांडणी होते 15 गुणाकार 16 गुणाकार 9 अपॉन 18 गुणाकार 8. आता आपण याला भाग देऊ. 9 एक 9, 9 दोन्ही 18, बे एक बे, बे आठी 16, हा 8 आणि हा 8 कॅन्सल होतो. उरते किती? तर 15, जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. यामध्ये म्हटलं आहे की रश्मी बॉरो अमाउंट 3 लाख फ्रॉम बँक टू स्टार्ट अ बिझनेस. हाऊ मच सिंपल इंटरेस्ट? सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे. सिंपल इंटरेस्ट काढायचा दिसत आहे आणि तिला 60%ने 2 वर्षासाठी. तर आपण हे गिवन दिलेलं आहे प्रश्नामध्ये. पी 3 लाख रुपये घेतले तिने मुद्दल. सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे. टाइम किती? 2 वर्षाचा. रेट ऑफ इंटरेस्ट 7ने. तर हा सरळ व्याजाचा फॉर्म्युला PRT अपॉन 100. पीच्या ठिकाणी आपण 3 लाख ठेवले, आरच्या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट 7%. किती वर्षासाठी? तर 2 वर्षासाठी. अपॉन 100, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. नंतर 7 एक 7, 7 दोन्ही 14, 14 त्रिक 42. नंतर किती शून्य? 3 शून्य, हे 3 शून्य आपण इथं ठेवले. हे आपलं उत्तर येते 42,000. पण ऑप्शनमध्ये 42,000 दिसत नाही आहे, तर हा प्रश्न पण कॅन्सल झाला असणार. चला तर बघू पुढचा प्रश्न. सोपा प्रश्न होता खूप. या प्रश्नामध्ये काय म्हटलंय की एक कार 150 किलोमीटर अंतर 3 तासात पार करते, तर तिची स्पीड म्हणजे वेग काढायचा आहे. तर फक्त आपल्याला हा फॉर्म्युला पाठ असायला पाहिजे होता, डी इक्वल टू टी इंटू व्ही. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की डिस्टन्स किती? 150 किलोमीटर, टाइम किती? 3 तास. तर व्ही वेलॉसिटी काढायची आहे. तेच आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं, डीच्या ठिकाणी किलोमीटर 150 किलोमीटर, टी 3 तास. वेलोसिटी काढायची आहे. तर वेलोसिटी इथंच आहे ना, हे गुणाकारमध्ये 3 आहे, तिकडे भागाकारमध्ये जाणार. तर 150/3, 3 5 15, 50 50 किलोमीटर पर हवर, जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो की राहुलने एक वस्तू 800 किमतीला खरेदी केली आणि ती 25 तोट्याने विकली. 800ला घेतली आणि 25% लॉसने त्याने विकली, तर त्याला विक्री किंमत शोधायची आहे. तर त्यासाठी हा फॉर्म्युला येतो, विक्री किंमत इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 100 वजा तोटा किती झाला पर्सेंटमध्ये अपॉन 100 गुणाकार खरेदी किंमत. तर खरेदी किंमत त्यांनी दिलेली आहे 800 रुपये. 100 वजा किती लॉस झालेला आहे? 25चा लॉस झालेला आहे अपॉन 100. 100 मधून 25 जेव्हा वजा होणार तेव्हा 75 येणार अपॉन 100. इकडे 800, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य केले. आणि जेव्हा आपण 75 गुणाकार 8 करतो तर 600 येते, जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला तर बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणतो की वार्षिक गणना केल्यास 2,000 रुपयाची रक्कम 2 वर्षात किती दराने 2,205 एवढी होणार. तर आपल्याला इथे कंपाऊंड इंटरेस्ट हा फॉर्म्युला लागणार. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला ए इक्वल टू पी इंटू 1 प्लस आर अपॉन 100 पॉवर एन. एन म्हणजे नंबर्स ऑफ इयर, किती वर्षासाठी. गिवन काय दिलं आहे? ए म्हणजे एकूण रक्कम 2,205, मूळ किंमत किती होती? 2,000. तर तिथे येते पी, नंबर्स ऑफ इयर, एन म्हणजे नंबर्स ऑफ इयर 2 वर्षासाठी, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट जे आपल्याला काढायचं आहे. आपण ते फॉर्म्युल्यामध्ये ठेवू. एच्या ठिकाणी 2,205 झाली किंमत, ते कितीवर? 2,000 नंतर. तर आपण पीवर 2,000 ठेवले गुणाकार 1 प्लस आर काढायचा आहे किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. जेव्हा आपण याला सॉल्व करू तेव्हा हे 2,000 इकडे गुणाकारमध्ये तिकडे भागाकारमध्ये जाणार, जे मी इथं लिहिलेलं आहे. जेव्हा आपण 2,000ने 2,205ला भाग देतो तेव्हा 1.1025 हे उत्तर येते. आता हा जो पॉवर 2 आहे ते इक्वल टूच्या तिकडे जेव्हा आपण नेतो तेव्हा ते रूटमध्ये जाते. पॉवर 2 तिकडे घेऊन गेलो, ते रूटमध्ये गेलं आणि जेव्हा आपण हे रूट व्हॅल्यू सॉल्व करतो तर ते 105 हे आन्सर येते. हा 1 इथे प्लसमध्ये आहे, तिकडे तो वजाबाकीमध्ये जाणार. तो 1.05 वजा 1 होणार. जेव्हा आपण 1.05 वजा 1 करतो तेव्हा 0.05 हे आपलं उत्तर येते.
आता आपल्याला इक्वेशन बनलेलं आहे R/100 = 0.05. हे 100 इकडे भागाकारमध्ये आहे, तिकडे गुणाकारमध्ये जाणार. तर 0.05 गुणाकार 100 जो आपण सॉल्व्ह करतो तेव्हा 5 ॲन्सर येते. ते पर्सेंटमध्ये आहे. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. हा होता तलाठी एक्झामचा फर्स्ट शिफ्टमधला पेपर जो 18 ऑगस्ट दिवशी झालेला होता. तलाठी एक्झामचे टोटल 57 शिफ्ट झालेले होते. तर 57 व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत अभ्यासाला शुभेच्छा.